ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे. राज्य सरकारने या ठिकाणी गोमातेला या ठिकाणी गोमातेचा दर्जा दिला आणि परंतु गायींची कत्तल या ठिकाणी अजूनही थांबलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, वीर महाराणा प्रतापजी यांच्या काळामध्ये या राजांनी या ठिकाणी गोमातेचं रक्षण केलं, आया बहिणींचं रक्षण केलं. परंतु आजच्या काळामध्ये आया बहिणी सुद्धा सुरक्षित नाही आणि गोमातेची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. आम्ही रात्री बेरात्री या ठिकाणी गाड्या भरतो, तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेल, त्याच्यावर गुन्हे दाखल करतो. परंतु ते इतके हराण्याच्या अवलादी या ठिकाणी कसाही झालेले आहे. ते रात्र बेरात्री या ठिकाणी धमक्या देतात, अंगावरती घाड्या घालण्याचा प्रयत्न करतात. अनेक आमचे सहकारी मित्र या ठिकाणी त्यांना सुद्धा फोनवरती धमक्या आलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी गो हत्या बंद कायमस्वरूपी झाली पाहिजे. अरे ह्या वैजापूर तालुक्यामध्ये या खात गल्ली असेल, इतर या ठिकाणी असेल, नायगावचा परिसर असेल, त्या ठिकाणी मध्ये आम्ही रेड मारली ती 200 मुलांनी. योगेश भाऊ तेव्हा आपण सरळ होतो, त्या ठिकाणी जर बघितलं तर कत्तल चालतंय आणि कत्तल खाणे त्या ठिकाणी वैजापूरमध्ये सगळ्यात जास्त आहे. ते वैजापूरमधील कत्तलखाने सर्व या ठिकाणी बंद झाले पाहिजे. आणि जर तुमच्याकडून बंद होत नसेल तर मग आम्ही त्याच कत्तलखान्यामध्ये जसे पहिले घुसलो तसं परत घुसल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी ध्यानात ठेवावं. म्हणून महाराष्ट्रामधील सर्व या ठिकाणी वैजापूरचं कत्तलखाने या ठिकाणी बंद झाले पाहिजे. आणि या सर्व प्रश्नासाठी आजचा हा या ठिकाणी रस्ता रोको होता. अनेक गावामध्ये रामनवमी सोडून आपण सर्व या ठिकाणी या आंदोलनासाठी आले. मी काय जास्त बोलणार नाही. इतकं तापेले खाली बसल्याच्या नंतर ऑटोमॅटिक वर डोकं गरम व्हायला लागलं. परंतु हा शेतकऱ्याच्या अवलंबी आमची छोटी मुलगी बघा, ती सुद्धा अजून खाली काही घेतलं, तिच्या पायात चपलाय. आपण म्हणजे तरी ती बसलेली आहे. कारण का रोज या ठिकाणी मेल्यापेक्षा अरे शेतकऱ्यांना एकदा बघा, म्हणजे तुमच्या पुढच्या पिढ्या या ठिकाणी हजारो सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. मग या ठिकाणी जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. अजय पाटील मैदान में, गोरक्षक के सम्मान में, अजय पाटील मैदान में, गोरक्षक के सम्मान में, अजय पाटील मैदान में. आणि म्हणून या ठिकाणी यांना मी सांगतो की ह्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांना जर तुम्ही या ठिकाणी जर तुमच्या या ठिकाणी घर चालवण्यासाठी तुम्ही लोकांचे मुटके मोडताय, शेतकऱ्या त्याच्या कष्टाचं बघतोय आणि गोहत्याची आमची माता आहे, या ठिकाणी जर तुम्ही बंद करू शकत नसाल, तिची कत्तल जर तुम्ही थांबवू शकत नसाल तर आम्हाला त्या कत्तली थांबवाव्या लागतील. एवढ्याच या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांना श्रीराम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत शिवशंभूंना प्रथमतः वंदन करून आज या रस्ता रोकोचं महत्वाचं कारण म्हणजे सरकारने केलेली जी घोषणा आहे. सरकारने सांगितलं होतं की निवडून यायच्या अगोदर आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देऊ, शेतकऱ्यांचे नदीजोड प्रकल्प करून शेतकऱ्यांना भरपूर असं पाणी देऊ, अनेक असे आश्वासनं दिले होते. परंतु एकही आश्वासन पूर्ण न करता आता अजितदादांनी सांगितलं की सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरायचं आहे. तुम्ही जर तुमच्या निवडणुकांसाठी, तुमच्या खिसा भरण्यासाठी, तुमच्या फायद्यासाठी म्हणत असाल की आम्ही कर्जमाफी देऊ, प्रत्येक वेळेस सरकार बदलतं परंतु शेतकऱ्याची अवस्था काही बदलत नाही. प्रत्येक वेळी येणारं सरकार म्हणतं आम्ही हे करू ते करू. शेतकऱ्याला फक्त चॉकलेट दिलं जातं आणि शेतकऱ्याची अवस्था मात्र काही बदलत नाही. शेतकऱ्याला मात्र कुठल्या सुख सुविधा दिल्या जात नाही. या देशाला कृषीप्रधान देश म्हटलं जातं, परंतु याच कृषीप्रधान देशामध्ये जगाचा पोशिंदा शेतकरी आज उपाशी मरतोय, आत्महत्या करतोय.